नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 29 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, फेसबुकवरही तुम्ही फॉलो करू शकता। तर बघूयात आजच्या चालू घडामोडींचं विश्लेषण। भारत चीन सीमावाद जो आहे त्याचा तिढा अजूनही सुटत नाही आहे, कारण पँगसाँग सो लेक जो काही आहे तिथून चीन स्वतःचं सैन्य माघारी घेण्याच्या बाबतीमध्ये है ना कसलाही निर्णय घेत नाही आहे। म्हणजे त्यांची इच्छा नाही आहे तिथून मागे हटण्यासाठी, उत्सुकता नाही आहे त्यांच्यामध्ये ती, आणि ते क्लिअर आहेत। ओके, आणि आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे की फिंगर 8च्या पलीकडे त्यांना घेऊन जायचं आहे आपल्याला। आपण हे बऱ्याचदा बघितलेलं आहे, फिंगर 4 to 8 याच्यामध्ये कसलंही चीनी सैन्य आपल्याला नको। पँगसाँग सो लेक जो काही आहे त्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांना फिंगर म्हटलं जातं, आणि ह्या पँगसाँग सो लेकच्या रिजनमधून चीन स्वतःचं सैन्य बाहेर घ्यायला उत्सुक नाही आहे, आणि त्याच्यामुळे 5वी चर्चेची फेरी परत होऊ शकते। सैन्य माघारीचा चीनचा जो दावा होता तो भारताने फेटाळला आहे की चीनने ऑलरेडी पँगसाँग सो लेक जो आहे तिथून सैन्य मागे घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे भारताचं नौदल जे आहे तर ते एकंदरीतच भारताने जे भारतीय महासागर आहे त्याच्यामध्ये लढाऊ जहाजं, पाणबुड्या त्या तैनात केलेल्या आहेत। त्यातल्या त्यात आपल्याला जे काही 5 आता राफेल विमानंसुद्धा फ्रान्सकडून मिळालेली आहेत, तर तो पण एक महत्त्वाचा मुद्दा ह्या सगळ्या याच्यात येतो की चीन आणि भारत है ना, आपण ॲपही हे केलेले आहे, तर तोही मुद्दा एक आहे क्लिअर की ते आपण वर्क केलेला आहे। आज पण एक न्यूज आहे ॲप संबंधीची, ती पण आपण बघणार आहोत। ओके, सो पँगसाँग सो आणि गोग्रा 17A, तर हेही लक्षात ठेवा, गोग्रा 17A इथून सुद्धा चीनचं सैन्य अजून मागे हटलेलं नाही आहे। तर बघू येत्या काळामध्ये गोष्टी होतील वर्क, है ना। आता त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये एक गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वाराचं नाव आहे गुरुद्वारा श्री शाहिदी अस्तान। आता हा जो गुरुद्वारा श्री शाहिदी अस्तान आहे लाहोरमध्ये, तर याचं मशिदीत रूपांतर करण्याचे प्रयत्न पाकिस्तानमध्ये होत आहेत, आणि त्यामुळे आपण भारताने हिच्यामध्ये हस्तक्षेप करून शीख बांधवांच्या किंवा हिंदू बांधवांच्या ज्या काही भावना आहेत तर त्या भावनांचा विचार केला पाहिजे, आणि त्यासंबंधी एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे आहेत आपले एस जयशंकर यांना रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे ना। जे आपले अमरिंदर जे आहेत CM आपले पंजाबचे, त्याच्यानंतर सुखबीर यांनी रिक्वेस्ट केलेली आहे। तर बघूयात येत्या काळात काय होतं, है ना। जर म्हणजे हे प्रयत्न अजून सुरू आहेत, जर इन केस काही मोठी गोष्ट झाली तर मग त्या सगळ्या याच्यात आपण बघूयात। आणि पाकिस्तानमध्ये अशा गोष्टी होणं ही खूप कॉमन गोष्ट आहे, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी आधी केलेल्या आहेत। सो आताच्या डेटमध्ये हा गुरुद्वारा आणि त्याची जी काही म्हणजे एकंदरच डिग्निटी मेंटेन करणं तर ते गरजेचं आहे, तर ते बघू येत्या काळामध्ये। नोटिफिकेशन येऊ शकतं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट संरक्षणाच्या याच्यामध्ये 74% केली जाऊ शकते, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पण ते नोटिफिकेशन आल्यानंतर आपण प्रॉपरली बघूयात की संरक्षण क्षेत्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 74%, तर याचं प्रॉपर नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत, लवकरच ते येईल, आणि ते आल्यानंतर मग आपण पूर्णपणे त्याला डिस्कस करूयात। सो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एकंदरच विदेशी गुंतवणुकीवर आपलं लेक्चर झालेलं आहे, ते मी परत वाटलं तर पोस्ट करून देतो टेलिग्राममध्ये, ते तुम्ही बघा। आणि FDI FII ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट वन रिक जे आहे, तर हे एक आर्टिकल आहे द हिंदूचं की जिच्यामध्ये म्हटलेलं आहे की रिक हा ट्रायंगल जो आहे तो अजूनसुद्धा इम्पॉर्टंट आहे। रिक काय आहे तर रशिया, इंडिया आणि चायना, तर हे अजूनही महत्त्वाचं आहे, आपण याला दुर्लक्षित करू नये असं या आर्टिकलचा एकंदर रोख आहे। रिसेंटलीच आपण डिस्कस केलं होतं बघा, रिकचं जे व्हर्च्युअल समिट झालं होतं तिच्यात भारताने पार्टिसिपेट केलं होतं। एकीकडं चीन आणि भारताचा सीमावाद चालू असताना हे झालं होतं, आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या भुवया पण उंचावल्या होत्या। पण शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी डिप्लोमसी आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। एकंदर काय झालेलं आहे की आपला जो वेस्टवर्ड शिफ्ट आहे भारताच्या फॉरेन पॉलिसीचा, आणि त्याच्यामुळे कुठंतरी रशिया चायनाचे एंगेजमेंट जे आहे त्याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतं का। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आपली फॉरेन पॉलिसी नव्याने शेप करणं गरजेचं आहे, आणि ती काळाची गरज आहे। आपण फार जुन्या गोष्टी घेऊन चालू शकत नाही। तसं 2014 नंतर नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही भेटीगाठी घेऊन आणि जिच्यातून एक इमेज उभी केली भारताची, त्याचा बऱ्यापैकी फायदा आपल्याला झालेला आहे। पाकिस्तानच्या याच्यामध्ये जे सगळा हे होतं की लास्ट इयर 2019मध्ये ज्या घटना घडल्या होत्या तिच्यामध्ये बघा, अमेरिका असेल, सौदी अरेबिया असेल, तर कित्येक लोक ह्या देशांनी पाकिस्तानला प्रेशराईज केलं होतं, है ना।
तर त्या सगळ्या घटना आपण डिस्कस केलेल्या आहेत ऑलरेडी. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकंदरच भारताची जी इमेज आहे ती फार वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघितलं जात आहे आता. आणि त्या सगळ्या ह्याच्यात आपण आपला जो रोल आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात पण एस जयशंकर यांनी मधल्या काळात क्लिअर केलं होतं की आम्ही कुठल्याही गटात जाण्यापेक्षा भारत स्वतःच जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते समोर घेऊन येणे, लाईक इंटरनॅशनल लिडरशिप, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या रशिया, इंडिया, चायनामध्ये काही मेजर इश्यू आहेत. ते कुठले आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं एकतर याच्यामध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे SCO, याच्यामध्ये रशिया, चायना आणि भारत हे तीनही देश आहेत सदस्य म्हणून. तर तिथं म्हणजे तुमचे जर रिलेशन इकडं स्पॉईल झालेत तर मग ह्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही त्याचा इम्पॅक्ट होतो, तिथंही काम प्रॉपरली होत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला जो आहे की तो म्हणजे इंडो पॅसिफिक रिजन आहे. इंडो पॅसिफिक रिजन जो आहे त्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये काय होतं आहे की मोठ्या प्रमाणावर US तिच्यात लक्ष घालतं आहे आणि भारताचा वेस्टवर्ड किंवा प्रो US जे काही गोष्टी होत आहेत, मग आता ते चीनला शह देण्यासाठी. परंतु मग त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याकडं ज्या पद्धतीने बघितलं जातं म्हणजे रशियाचा दृष्टिकोन असेल, चीनचा असेल, तर तो कितपत योग्य आहे, तर हेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. शेवटी शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन पण महत्त्वाची आहे. आणि तिच्यात दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो पाकिस्तान आहे. म्हणजे जर आपण चायनाबरोबर हे नाही केलं तर पाकिस्तानच्या कुरघोड्या अजून वाढवू शकता. म्हणून हे खूप प्रॉपरली डिप्लोमॅटिक पद्धतीने गोष्टी सेटल होणं गरजेचं आहे. तर बघू याच्यामध्ये यांनी म्हटलेलं आहे की रशिया, इंडिया आणि चायना हे रिलेशन फार परफेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे गेल्या एक 4-5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी जवळपास रशिया, चायना, पाकिस्तान असा एक ट्रायो समोर आला होता. आणि रशिया, चायना, पाकिस्तान हा जो ट्रायो हा प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण रशिया त्याचं सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी फक्त भारताला देते, पण पाकिस्तानबरोबर पण संरक्षण विषयक करार त्यांनी केले होते. तर हे नक्कीच आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप काही हेल्पफुल होत नाही, या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक ठरतात. आता बघा, ही एक न्यूज आहे की माता चिंतपूर्णी टेम्पल प्रसाद घरी पाठवणार आहे, ऑनलाईन प्रसाद तुम्हाला येईल. हा इश्यू नाही आहे. काल UPSCच्या पेपरमध्ये एक प्रश्न होता, आपण 2017चा पेपर सॉल्व्ह करतो आहे आणि तिच्यामध्ये एक प्रश्न होता की तुम्हाला जे काही टेम्पल्स दिले होते आणि ते टेम्पल्स कुठं आहे अशा टाईपचा एक प्रश्न होता बघा, ओंकारेश्वर, सन टेम्पल वगैरे. आता बघा, हे जे माता चिंतपूर्णीचं टेम्पल आहे हे फेमस आहे, ही हिमाचल प्रदेशमधलं टेम्पल आहे, उना, हिमाचल प्रदेश. मग आता ह्या अशा ज्या न्यूज येत असतात त्या थोड्या तुम्ही कॅच केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला फायदा होतो UPSC सारख्या परीक्षेमध्ये, की आता माता चिंतपूर्णी टेम्पल उना इथे आहे. आणि मग आता ह्या अशा टिपिकल गोष्टी माहीत पाहिजे की तुम्हाला रिजन पण विचारला जाऊ शकतो, ते मंदिर आणि त्या सगळ्या गोष्टी, तर तो थोडंसं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता एक कुतूहलमध्ये मॅनग्रुव्जवर फार PhD करतायत हे. यांनी वेगवेगळ्या मानग्रुवच्या प्रजाती दिलेल्या आहेत की त्याचा कशासाठी वापर होतो. जसं हे तीवर आहे, तर तीवर जे आहे तर त्याच्यापासून फर्निचर तयार होतो. त्याचा सुगंधी कडूरस जो आहे तो गर्भपातासाठी वापरला जातो. सालीचा उपयोग चांबडी तयार करायला वापरला जातो. एक चिपी नावाची प्रजाती आहे, तर त्याचा जो काही वापर आहे तो लाकूडसाठी. त्याच्यानंतर टॅनिन पण तिच्यातून मिळतं, फळांचा, पानांच्या याच्यातून, है ना. रक्तस्राव थांबवण्यासाठी त्याची जी काही फळं असतात ते आंबवून केलेला रस कामात येतो. याच्यातलं समुद्रशिंगी तुम्ही ऐकलं असेल. समुद्रशिंगी जी आहे ती वैद्यकीय उपचारात वापरली जाते, तोंडाचे विकार वगैरे असेल तर ते बरे करण्यासाठी. एक जे आहे ते तुमच्या फार परिचित असे मेसवाक किंवा मिसवाक वगैरे टूथपेस्ट जी आहे, तर दंतमंजना संबंधीच्या ॲड्स आपल्याला माहीत असतात. आणि ही मिसवाक जी आहे ती पण याच्याशी संबंधी आहे, खाडी किनारी आढळते ही प्रजाती, है ना. तर त्याच्यानंतर कांदळ हे जे आहे तर याच्याबद्दल आपण बरंच बघतोय बऱ्याच दिवसांपासून की पानं, कोवळं खाद्य, वाईन बनवण्यासाठी, है ना. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या यांनी दिलेलं. एवढं डिटेलमध्ये आपल्याला चान्सेस नाही, पण मिसवाक एक लक्षात ठेवा. आता बघा, असे फोटो जे येतात ना त्याच्या खालची माहिती थोडी आपल्यासाठी महत्त्वाची असते. टायगर नेम्स पन्ना रोमिंग इन द वन विहार नॅशनल पार्क इन भोपाळ. आता बघा, हे वन विहार नॅशनल पार्क जे आहे तर ते भोपाळमध्ये आहे. आणि भोपाळ म्हणजे काय, मध्य प्रदेश. एकतर तुम्हाला सगळे नॅशनल पार्क्स माहीत पाहिजेत, है ना, महत्त्वाचे जे आहेत, किंवा सिम्पली विचारलं जातं कुठल्या राज्यात आहे. व्याघ्र प्रकल्प आज जो आहे तो व्याघ्र संवर्धन दिन आहे, तर त्याचे डिटेल्स बघूयात. पण हे टिपिकली असे लक्षात ठेवायचे बघा, हे मध्य प्रदेश वन विहार नॅशनल पार्क. ओके. त्याच्यानंतर नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेश. ही कालची सिंधूची न्यूज आहे, ही राहिली होती आपली. भारतातला हा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे नागार्जुन सागर श्रीशैलम.
आणि कृष्णा नदी या व्याघ्र प्रकल्पातून वाहते. एक गोष्ट लक्षात ठेवा, नॅशनल पार्क तयार करत असताना त्या नॅशनल पार्कमधून कुठल्या नद्या जातात हे पण करून ठेवायचं. नल्ला मल्ला टेकड्यांचा जो प्रदेश आहे तो या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे आणि इथं वाघांची संख्या जी आहे ती वाढली आहे, म्हणून हे न्यूजमध्ये होतं. आज जे आहे ते 29 जुलै आहे, जागतिक व्याघ्र दिन आहे. तर एक लेक्चर आहे की वाघांसंबंधीचे सगळे डिटेल्स त्या लेक्चरमध्ये मी कव्हर केले होते. तर ते 2019च्या परीक्षेसाठीचं UPSC बूस्टर होतं, हिंदीमध्ये आय थिंक लेक्चर. तर ते मी शेअर करतो, तर ते प्रत्येकाने बघा, ज्याच्यामध्ये वाघांसंबंधी तुम्हाला मायन्यूट डिटेल्स मिळून जातील. तेवढं एक केलं तर त्याच्या बाहेर शक्यतोवर प्रश्न जात नाही. भारतातलं जे वाघ आहे टोटल 2967, जगाच्या 70% आहेत. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा या सर्वाची नोंद झालेली आहे की भारताने आताची जी काही रिसंट सेन्सेस होतं, आपलं व्याघ्रगणना होती, तर 25,000पेक्षा जास्त कॅमेरे आपण नैसर्गिक अधिवास जो आहे वाघांचा तिथे लावले होते आणि 35 दशलक्षाहून जास्त छायाचित्र आपण घेतली, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यातून संग्रहित करण्यात आली होती. सो 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन आहे. 2010मध्ये सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा समोर आला होता. याच्यानुसार वाघांची संख्या दुप्पट करायची होती. तर भारताने हे जे लक्ष्य आहे ते 4 वर्ष आधीच पूर्ण केलेलं आहे. सो सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा काय आहे, तर तो वाघांची संख्या दुप्पट करण्यासंबंधीचा आहे. 1973 व्याघ्र प्रकल्प प्रोजेक्ट टायगर सुरू झाला होता आणि त्यावेळेस अभयारण्यात फक्त 9 वाघ होते. नंतर मग तुम्ही आता बघू शकता हे किती वाढत गेलेलं आहे. अनाथ परित्यक्त वाघांच्या बछड्यांना आणि वयाने जास्त असलेल्या वृद्ध वाघांच्या देखभालीसाठी एक विशिष्ट मानक प्रणाली पण निश्चित केलेली आहे भारताने. 1/3 वाघ जे आहे ते व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर राहतात. तर हे पण महत्त्वाचं आहे. तर आपल्याला त्यांना प्रॉपर अधिवास देणं गरजेचं आहे की व्याघ्र प्रकल्प जे आहे त्याच्या बाहेर 1/3 वाघ जे आहेत ते बाहेर राहतात. वैश्विक व्याघ्र मंच किंवा म्हणजे ज्याला ग्लोबल टायगर फोरम तुम्ही म्हणू शकता. तर व्याघ्र संरक्षणाच्या सर्वोत्तम पद्धतीची माहिती जागतिक स्तरावर आपण वैश्विक व्याघ्र मंचाद्वारे देत असतो. वन अधिकारी वर्गासाठी क्षमता निर्माण करणाऱ्या कार्यशाळांचं आयोजन आपण करतो. सो वन अधिकारी वर्गासाठीच्या क्षमता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा कुठल्या देशांसाठी केलेलं आहे आपण? थायलंड, मलेशिया, बांगलादेश, भूटान, कंबोडिया. ओके, तर हे देश आहेत की ज्यांच्यासाठी आपण अशा कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. वाघ असलेल्या सर्व 13 देशांशी भारताने वेगवेगळे सामंजस्य आणि सहकार्य करार केलेले आहेत. सो 13 देशांमध्ये वाघ आढळतात आणि याच्यातले 70% आपल्याकडे आहेत. ऑब्व्हियसली डिजिटल इंडिया काम करतंय का इथं? तर हो, डिजिटल इंडिया हे काम करतंय, है ना. तर डिजिटल इंडिया बघा, काळानुसार तुम्ही चालणं गरजेचं असतं. डिजिटल इंडियावर जो फोकस केला गेला नवीन गव्हर्नमेंटद्वारे, तर डिजिटल इंडिया ही जी गोष्ट होती की हिच्यावर बरीच टीका टिप्पणी पण झालेली आहे मधल्या काळामध्ये. पण कोविड-19ची जी सिच्युएशन आहे, या कोविड-19ने आपल्याला सांगितलं की डिजिटल क्रांती किती गरजेची आहे. कारण बऱ्यापैकी गोष्टी ऑनलाईन झाल्यात, है ना. शिक्षण असू देत किंवा बाकीच्या गोष्टी, बिझनेसेस असू देत, वर्क फ्रॉम होममध्ये डिजिटलचा फार मोठा रोल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता डिजिटल इंडिया अंतर्गतचे कार्यक्रम फार महत्त्वाचे आहेत. स्मार्ट पेट्रोलिंग प्रोटोकॉल जे काय आहे की हिच्यामध्ये वाघांना चांगली सुरक्षा देण्यासाठी किंवा परिस्थिती लक्षात घेऊन निरीक्षण प्रणाली जी काय असते, MSTRIPES राबवणं, तर ती एक महत्त्वाचं आहे. आणि 50 व्याघ्र प्रकल्पांपैकी 17 व्याघ्र प्रकल्पांची क्षमता जी आहे ती 100% पूर्ण झालेली आहे. म्हणजे तिथं जास्तीचे जे काही वाघ आहेत ते सामावून घेऊ शकत नाही. शेवटी प्रत्येक वाघाची आपली एक टेरिटरी असते आणि त्याचा जो काही नैसर्गिक अधिवास आहे त्याची एक क्षमता आहे. तर 17 व्याघ्र प्रकल्पांची ती पूर्ण झाली. याचा अर्थ आपल्याला क्लिअर आहे की आपल्याला अजून जास्त व्याघ्र प्रकल्पांची गरज आहे किंवा ते जे व्याघ्र प्रकल्प आहे त्याची क्षमता वाढवता येऊ शकते का, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी असणार आहे त्या काळात. नागपूर जे आहे ती देशाची व्याघ्र राजधानी म्हटलं जातं आणि तिथं प्रयोगशाळेची गरज आहे. म्हणजे तिथं कुठलीही प्रयोगशाळा नाही आहे. म्हणजे एखाद्या वाघाचा मृत्यू झाला की तो कशा पद्धतीने झालेला आहे, तो आर्टिफिशियल आहे, नैसर्गिक आहे, हे बघण्यासाठी सध्याच्या काळामध्ये हैदराबादची CCMB प्रयोगशाळा आहे तिच्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि फॉरेन्सिक लॅबची मागणी फार जुनी आहे नागपूरसाठी. आता कसं असतं की नागपूरजवळ जवळपास 13 व्याघ्र प्रकल्प आहे नागपूरच्या पूर्णच्या मध्य भारताच्या हिशामध्ये. आणि 2013-2014मध्ये लॅबसाठीचा प्रस्ताव पाठवला गेला होता. वाघांच्या अवयवाचे जे नमुने आहेत ते हैदराबाद येथे तपासणीसाठी पाठवल्यानंतर महिने अहवाल मिळत नाही. एक लॅब तिच्यावर प्रेशर आणि तिच्यामधून तुम्हाला पटकन जर मिळालं नाही तर मग तिच्यावर कारवाई काय करणार. WeChat नावाचं ॲप आहे. WeChat नावाचं जे ॲप आहे तिच्यावर चीनचा परराष्ट्र मंत्रालय
चीनने परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे, कारण आपण WeChat नावाच्या ॲपवर बंदी घातलेली आहे. आता हे जे WeChat ॲप आहे चीनचं, तर हे टेन्संट होल्डिंग कंपनीचं ॲप आहे आणि भारतात वास्तव्य करणाऱ्या, काम करणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या चीनच्या नागरिकांमध्ये कमालीचं लोकप्रिय आहे. म्हणजे हे जे WeChat नावाचं ॲप आहे, तर हे मोस्ट प्रॉब्ली भारतामध्ये जे चीनी नागरिक राहतात त्यांच्यामध्ये खूप त्यांचं म्हणजे आवडीचं ॲप आहे आणि भारताने त्याच्यावर बॅन केला. म्हणजे भारतात राहणाऱ्या चीनी नागरिकांना हे आता वापरता येणार नाही. आणि चीनची जी ॲपवर बंदी घातलेली आहे आणि त्याच्यासाठी चीनने भारताला म्हटलं आहे की भारताने आपली जी काही चूक आहे ती सुधारावी वगैरे, राजनैतिक स्तरावर निषेध नोंदवला आहे वगैरे वगैरे. तर हा जो सगळा प्रकार आहे, तर टिपिकल WeChat संबंधी अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. तर ते WeChat थोडं लक्षात ठेवा. ऑब्वियसली आधी जे 59 ॲप होते, नंतर परत 47, तर या सर्वांबद्दल चीन नाराजच आहे. चीननी ती नाराजी व्यक्त केलेली आहे. ओके, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम, वय वर्ष 86, निधन झालेलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम जे आहे, यांचं मूळ नाव जे आहे ते जेबुनिसा असं होतं. तुम्ही जुने पिक्चरमध्ये यांना बघितलं असेल. बिहारमधल्या हुसेनाबाद इथल्या त्या होत्या आणि त्यांची चित्रपट जी आहे ती आखे, मदर इंडिया, ललकार, उजाला, दिल भी तेरा, हम भी तेरे हे फेमस चित्रपट आहेत त्यांचे. पण त्यांचं टॅलेंट ओळखणारी व्यक्ती म्हणजे गुरुदत्त होता आणि गुरुदत्त दिग्दर्शित आर पार, प्यासा, मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. गुरुदत्त यांनी त्यांच्यातला अभिनय कौशल्य ओळखलं होतं सर्वात आधी. सज्जद अकबर खान यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी चित्रपटातून संन्यास घेतला होता. आणि ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांचं वय वर्ष 85. ललिता केंकरे यांचं पण निधन झालेलं आहे. त्यांची जर तुम्ही नाटकं बघितली तर तुझं आहे तुझपाशी, खडाष्टक, भाऊबंदकी, सुंदर मी होणार, शारदा, गरुड झेप, पंडित राज जगन्नाथ, तर ही त्यांची नाटकं होती. आणि त्या नाटकात असणार म्हणून लोक नाटक बघायला यायच्या की त्यांचा अभिनय आणि त्याच्यामुळे ते नाटक चांगलंच होईल असा एक हे होता त्यावेळेचा प्रकार. विशेष गाजलेलं नाटक जे आहे त्यांचं पती गेले ग काठेवाडी, हे खूप गाजलेलं नाटक आहे अभिनेत्री ललिता केंकरे यांचं. त्यांनी चित्रपटात आणि मालिकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. कथा नावाचा चित्रपट होता, सई देशपांडेंनी दिग्दर्शित केलेला. त्याच्यानंतर सावल्या नावाच्या मालिकेत त्यांची भूमिका आहे. नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे आणि त्यांच्या त्या पत्नी होत्या दामू केंकरेंच्या, आणि दिग्दर्शक विजय केंकरे हा त्यांचा मुलगा आहे, त्याच्या मातोश्री आहे. तेलंगणाने हिताम नावाचं ॲप काढलेलं आहे कोविड पेशंट करता. आता हितामचा फुल फॉर्म आहे होम आयसोलेशन टेलिमेडिसिन अँड मॉनिटरिंग. तर याच्यामध्ये काय आहे की होम क्वारंटाईन असणारी जी लोकं आहेत, घरीच विलगीकरण ज्यांचं करण्यात येतं आहे, अशा रुग्णांसाठी हे ॲप बनलं आहे आणि खाजगी डॉक्टरांची मदत याद्वारे घेण्यात येते. तर हे खूप भारी आहे. त्याचं तुम्ही जर फुल फॉर्मच बघितलं लक्षात येतं, होम आयसोलेशन टेलिमेडिसिन मॉनिटरिंग. टेलिमेडिसिन म्हणजे काय की तुम्ही डॉक्टरांशी कम्युनिकेट करून त्यांच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार घरच्या घरी काम करू शकता. सो हिताम महत्त्वाचं आहे. ओके, सो पुढची एक व्यक्ती आहे ज्यांचं निधन झालेलं आहे, लास्ट सर्वायव्हिंग डॉटर ऑफ निजाम. निजामाची शेवटची जी मुलगी होती, हयात होती, तिचं निधन झालेलं आहे. साहेबजादी बझरुन्निसा बेगम, वय वर्ष 93. ओके, निजाम मीर ओस्मान अली खान यांची मुलगी होती. पुरानी हवेली हैदराबाद इथं त्यांचं निधन झालेलं आहे. साहेबजादी बझरुन्निसा बेगम. एक गोष्ट लक्षात ठेवा, निजामाच्या बद्दलचे रेफरन्स आणि हैदराबादचे जरा चांगले करा. बघा, मागच्या वर्षी 2019मध्ये निजामाची जी प्रॉपर्टी होती त्याच्यासंबंधी भारत आणि पाकिस्तानचा खटला लंडनमध्ये चालू होता, जो भारताने जिंकला होता. आणि निजामाचे जे वंशज होते त्यांनी भारताला फेवर केलं होतं त्या सर्व याच्यामध्ये. त्याच्यामुळे निजाम, मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की हैदराबादचा मुक्तीसंग्राम असेल, निजाम असेल, रेफरन्सेस नीट करून ठेवा. आणि आता परत ते न्यूजमध्ये आहे. दुसरा एक अहवाल आहे, लॅन्सेटचा अहवाल आहे बघा, इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन चाइल्डहुड मालन्यूट्रिशन अँड न्यूट्रिशन रिलेटेड मॉर्टॅलिटी. म्हणजे काही कुपोषण जे काही होतं लहान मुलांमध्ये आणि न्यूट्रिशन रिलेटेड मॉर्टॅलिटी म्हणजे कुपोषणामुळे मृत्यू, या संबंधीचा अहवाल लॅन्सेटने दिलेला आहे. कोविड-19मुळे वेस्टिंग, उंचीच्या तुलनेत वजन कमी असणं किंवा स्नायू मसलचा विकास न होणं हे वाढतं आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. कमी वजनाची जी काही बालकं असतात, चाइल्ड वेस्टिंग म्हणजे काय ना, वेस्टिंग म्हणजे काय की मसल डेव्हलप होत नाहीत. म्हणजे तुमची हाईट असते, त्या हाईटच्या तुलनेत तुमचं वजन ऑब्व्हियसली कमी येतं. तर 5 वर्षाखालील अशा मुलांची संख्या कोविड-19 नंतर वाढली आहे. आधी ती 47 मिलियन होती 2019मध्ये, 2020मध्ये ती 53.7 मिलियन झाली आहे. याचा अर्थ कोविड-19मुळे वेस्टिंग वाढत आहे. भारत आणि ब्रिटन ग्रीन ग्रोथ इक्विटी फंड, MCQ करता लक्षात ठेवा, या 2 देशांमध्ये हा आहे.
जवळपास गुंतवणूक 240 मिलियन युरोची आहे, पाऊंड. आणि खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन सुद्धा याच्यामध्ये देण्यात येत आहे. स्वच्छ ऊर्जा हा त्याचा उद्देश आहे, म्हणजे ग्रीन ग्रोथ इक्विटी फंड नावातच आहे ग्रीन ग्रोथ. तर भारत ब्रिटनमध्ये आहे. त्याच्यानंतर ब्रिटन जो आहे तो UN क्लायमेट चेंज कॉन्फरन्स COP26चा 2021चा अध्यक्ष असणार आहे. तर तेही एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि न्यूटन भाभा निधी जो आहे, न्यूटन भाभा फंड, हाही भारत आणि ब्रिटनमध्ये आहे. आणि याच्यामधून सौर ऊर्जा इमारती उभारण्याचं काम सध्या चालू आहे. तर ते लक्षात ठेवा. UK आणि भारताचे इनिशिएटिव्ह, एक ग्रीन ग्रोथ इक्विटी फंड आणि हा न्यूटन भाभा फंड, MCQ करता महत्त्वाचा आहे. मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांना 12 वर्षाचा तुरुंगवास झालेला आहे आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे होते. तर एकंदरीतच राजकीय जे काय आहे, लोकपाल वगैरे आपल्याकडं आहे, तर लोकपाल तुम्ही करून ठेवा. पण लोकपालच्या याच्यामध्ये कक्षेमध्ये कोण कोण येतं, काय काय येतं, काय होऊ शकतं. पण भारतामध्ये असे चान्सेस जे काही आहे की टिपिकली पॉलिटिकल पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये गोष्टी तेवढ्याशा प्रॉपरली होत नाहीत, है ना. तर हे एक केस स्टडी आहे मलेशियाच्या माजी पंतप्रधानाची. इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्यावर पण बरेच आरोप आहेत. 2019मध्ये आपण ते बघितलं होतं. नाग नदी जी आहे ती नागपूर विजय दिवस जो आहे तो 26 जुलै. चंबळच्या खोऱ्यातून शेतीयोग्य जमीन प्रकल्पासाठी आपल्याला कोण सहकार्य करत आहे, तर जागतिक बँक करत आहे. इस्तानबुल कन्व्हेन्शन महिला अत्याचाराशी संबंधित आहे. युरोपियन युनियनचा सगळा हा इनिशिएटिव्ह आहे. इस्तानबुल कन्व्हेन्शनमधून पोलंड बाहेर पडला आहे. आजचे प्रश्न घ्या. IAS मेन्स करताचा प्रश्न आहे बघा. व्हॉट इज SR बोमई केस? तर SR बोमई केस काय आहे? व्हॉट इज इट सिग्निफिकन्स इन प्रेझेंट सिच्युएशन? कमेंट 10 मार्क्स. पहा, ज्या काही खटले आहेत, एकदा किहोतो होलोन विचारलं होतं, तेही आपण कव्हर केलेलं आहे. आपण बघूयात येत्या काळामध्ये जास्तीच्या केसेस आपण महत्त्वाच्या कव्हर करू. वाचन संस्कृती आणि डिजिटलायझेशन, MPSC साठीचा एसे. त्याच्यानंतर मसालित समाज किंवा मसालित कम्युनिटी खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? आफ्रिका, सुदान, नेपाळ, मलेशिया. PM केअर्स निधीबद्दल बिनचूक विधान ओळखा. कॅगद्वारे ऑडिट होते. या निधीला दिलेली रक्कम 100% करमुक्त असते. फक्त दोन्ही यापैकी नाही. बंदर अब्बास खालीलपैकी कोणत्या देशात आहे? इराण, सौदी अरेबिया, पाकिस्तान, श्रीलंका. हॅमर काय आहे? व्हायरस, कोविड-19 ॲप, क्षेपणास्त्र, विमान. SR बोमई विरुद्ध भारत सरकार खटला कशा संबंधी आहे? आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, मुख्यमंत्री निवड, पक्षांतर. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.